आज आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असणारा असा एक टॉपिक घेतलेला आहे, तो म्हणजे 2025चा जो MPSCचा पॅटर्न आहे तो नक्की कसा आहे। मुलांमध्ये खूप क्युरिओसिटी आहे, खूप समज आहे, खूप गैरसमज आहेत, ठीक आहे। बऱ्याच गोष्टी कळत नाही आहेत। विशेष करून अशा विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम जास्त होत आहेत, कन्फ्युजन जास्त होत आहेत जे 2022-23 पासून प्रिपरेशन करतात आणि ज्यांचं तेव्हापासूनच कन्फ्युजन चालू आहे की 23ला डिस्क्रिप्टिव्ह झालं, मग पुन्हा ऑब्जेक्टिव्हकडे गेले, पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह आलं, नेमकं काय आहे डिस्क्रिप्टिव्हमध्ये, कशा प्रकारे आहे, मग आम्ही कशी प्रिपरेशन केली पाहिजे। नवीन विद्यार्थ्यांना कसं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून नवीन आणि जुना सिलेबस यातला डिफरन्स माहीत नाही। काही विद्यार्थी ओल्ड सिलेबस डाउनलोड करून बघतात, नवीन सिलेबस माहिती नसतो, मग त्यांना असं वाटतं पॅटर्न हाच आहे या पद्धतीने, मग हे काही आहे हे माहिती नाही आहे, कारण PYQ बघितले की ऑब्जेक्टिव्ह असतात, राईट। तर मग नेमकं काय आहे 2025चा पॅटर्न, कशा प्रकारे बदललेला आहे, नेमके काय बदल झालेले आहेत, या सगळ्याची चर्चा आज आपण इथे करणार आहोत, ठीक आहे। सुरुवात करूया मग। सगळ्यात पहिल्यांदा बघा, आज तुम्ही लोकसत्ता वाचला असेल। आजच्या लोकसत्तामध्येच जर तुम्ही पाहिलं तर ही एक न्यूज आलेली आहे, MPSC परीक्षेच्या पद्धती 2025 पासून बदल आली आहे का? वाचली आहे तुम्ही? वाचली आहे का न्यूज? आजच्या लोकसत्तामध्ये आलेली ही न्यूज आहे। मग 2025 पासून राज्यसेवेचा जो सिलेबस आहे तो पूर्ण बदलतो। बेसिकली हा बदल 2023 मध्येच एक्सपेक्टेड होता, बरोबर आहे ना। 2025 पासून जी लागू होती परीक्षा पद्धती ती खऱ्या अर्थाने 2023 मध्येच लागू झाली होती, पण विद्यार्थ्यांचं जे आंदोलन झालं याच्यामध्ये स्पष्ट दिलेले आहेत बघा गोष्टी, आणि त्यानुसार मग 2 वर्ष ते आयोगाने एक्सटेंड केलेलं होतं। आता काय झालेलं आहे की मागील काही दिवसांपासून काही विद्यार्थ्यांमुळे, काही परीक्षार्थींमुळे, काही नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही गैरसमज क्रिएट होतात की खरंच ही 25 पासून लागू होईल का, कशा प्रकारे असेल। बघा, आयोग वारंवार तुम्हाला इंडिकेशन देते आणि इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या सचिव आहेत आयोगाच्या सुवर्ण खरात, यांनी स्पष्ट दिलेलं आहे। आयोगाने हा निर्णय आधीच जाहीर केलेला आहे, म्हणजे त्यांनी जेव्हा तो होल्ड केला 2023 मध्ये, तेव्हा त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे त्यामध्ये की ही परीक्षा पद्धती 2025 पासून लागू होणार आहे। दिलंय की नाही आयोगाने? पुन्हा मग ते म्हणतात की आमच्याकडून पुन्हा का स्पष्टीकरण तुम्ही मागताय, ठीक आहे। सो आता या घडीला आपण कन्फ्यूज व्हायचं काहीच कारण नाहीये। बघा, यांनी दिलेला आहे, आधीच जाहीर केलेला आहे असं म्हणतात ते, हा निर्णय आम्ही, ठीक आहे। तर मग आता हा जो सिलेबस आहे यामध्ये नेमके काय बदल झालेले आहेत, कशा प्रकारचा आहे बघा। आता मी जेव्हा पुढे एक्सप्लेन करत जाईल, जरी आपला विषय हा असेल की 2025च्या MPSCचा पॅटर्न, वर्णनात्मक पॅटर्न कसा आहे, ठीक आहे, तरीही बघा जो MPSCचा जो सिलेबस आहे तो पूर्णतः UPSCच्या धर्तीवर बदललेला आहे। असं का केलं बरं? कारण त्यामागे काही कारणं आहेत, ठीक आहे। UPSC मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे UPSC मध्ये आपला मराठी टक्का वाढवणे, बरोबर आहे ना। आणि असं आयोगाने आधी सांगितलंही होतं, म्हणजे ज्या कमिटीने हे रेकमेंड केलं सिलेबस पूर्ण चेंज करताना, तर त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं होतं की मराठी टक्का UPSC मध्ये वाढवणं हा सगळ्यात महत्त्वाचा उद्दिष्ट आहे। दुसरी गोष्ट काय आहे, जेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये प्रिपरेशन करतोय तेव्हा बघा MPSC प्लस UPSC, म्हणजे समजा MPSCच्या जागा किती आहेत, फॉर एक्झाम्पल आपण पकडू 300, ठीक आहे, 300 और 400 एवढ्या जागा निघतात। MPSC आतापर्यंत जेव्हा ऑब्जेक्टिव्ह होते तेव्हा फक्त एवढ्याच पॅटर्न पुरता आपण अभ्यास करू शकत होतो किंवा कंबाईन, राईट। आता इथे काय झालं, ॲडिशनल तुम्हाला UPSCच्या जागा मिळाल्या, ठीक आहे। पॅटर्न सेम असल्यामुळे तुम्हाला इथे 1000 ते 1200 जागा निघतात UPSCच्या। ॲडिशनल आलं की नाही, अपॉर्च्युनिटी, संधी वाढल्या, संधी वाढल्यामुळे काय आहे की आपण UPSC पण देऊ शकू। तिसरी गोष्ट, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये बऱ्याच एक्झाम्स आहेत,
मग त्या MPSCच्या असतील किंवा UPSCच्या, फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट सर्व्हिसेस आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, ठीक आहे, आहेत ना अशा प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या UPSC कंडक्ट करतं आणि MPSC कंडक्ट करतं, या सगळ्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आहेत. तर त्याच्या संधी तुम्हाला ओपन होणार आहेत बघा, ठीक आहे. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा एकंदरीत जर बघितलं तर सिलेबस जरी बदलला असेल, ठीक आहे, तो कसा बदलला, काय बदलला हे पण आपण डिस्कस करणार आहोत पुढे. तर त्यामुळे आपल्याला बघा संधी किती वाढल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण UPSC थ्रू इंजिनिअरिंग, ॲग्री, फॉरेस्ट, ठीक आहे, याच्या जर 200 जागा पकडल्या ऑन एन ॲव्हरेज, तरी 600 जागा ऍड झाल्या. ऑब्जेक्टिव्ह मध्ये पॉसिबल होतं का हे? नाही. हे तू समजून घ्या. आणि तुम्हाला कशा संधी ओपन झालेल्या आहेत. MPSC मध्ये सुद्धा 100 पकडू आपण, इंजिनिअरिंग, ॲग्री, ठीक आहे, तर 200 जागा तुम्ही इथे इलिजिबल होऊ शकाल, ठीक आहे. तर मुद्दे समजून घ्या. पुढे कसं आहे की या पॅटर्न मध्ये जेव्हा आपण प्रिपरेशन करतो तर आतापर्यंत आपण 10वी 12वी ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये याच पॅटर्न मध्ये कम्फर्टेबल आहोत, बरोबर आहे, ज्या पॅटर्नची आपण चर्चा करणार आहोत, ठीक आहे. तर आपण थोडंसं पुढे जाऊया. आता यामध्ये UPSC किंवा MPSC आता असं काही बदल नाहीये, लक्षात घ्या. पुढे जे काही डिस्कस करत जाणार आहोत आपण, UPSC इज इक्वल टू MPSC असं आहे. म्हणजे सगळ्या पूर्ण सिलेबस सेम आहे. MPSC मध्ये फक्त प्रत्येक सिलेबस मध्ये काय टाकलेलं आहे त्यांनी? महाराष्ट्र, ठीक आहे, महाराष्ट्र. बाकीचा सगळा सिलेबस सेम आहे दोन्हीचा, लक्षात घ्या. त्यामुळे वेगळं असं काहीच नाही. आता बघा, आयोगाने वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे, त्यामुळे हीच योग्य वेळ आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही प्रिपरेशन फटाफट स्टार्ट करा. तुम्हाला 2025ची चांगल्या रीतीने प्रिपरेशन करता येईल. आपल्याला माहिती नाहीये की कशा प्रकारे आपल्यासाठी मोठ्या मोठ्या संधी ओपन होणार आहेत 2025 मध्ये, भले UPSC असेल किंवा MPSC असेल. तर या पूर्ण जे स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. आता जी वेळ आहे आपल्याकडे, जो 1 इयर आहे, त्या 1 इयरचं नियोजन कसं असलं पाहिजे, या संदर्भातही आपण पुढे आपली जी सिरीज सुरू झालेली आहे त्यामध्ये एक अमोल सरांचं लेक्चर ठेवलेलं आहे, तुम्ही ते पण पाहू शकता. म्हणजे तुम्हाला हे कळेल की खरंच शक्य आहे. आत्ताही सुरुवात केली तरी 2025ची प्रिपरेशन शक्य आहे आणि आपण परीक्षा देऊ शकतो, ठीक आहे. हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे आता वेळ दौडू नका आणि सुरुवात करा, ठीक आहे. आता बघा, पूर्वीचं वस्तुनिष्ठ परीक्षा पॅटर्न होता, त्यामध्ये कसं होतं. आता हे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की जे 2 वर्षापासून ऑब्जेक्टिव्हचं प्रिपरेशन करतात, पण आता सब्जेक्टिव्हचं करणं भाग आहे, ठीक आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी बघा उलट असं आहे की हा केवळ फॅक्ट्सवर भर देणारा घटक होता. त्यामुळे तुमचं रीडिंग खूप जास्त करावं लागायचं. जो सिलेबस होता तो दिसताना जरी छोटा दिसत असेल तरी वेटेज कमी होतं प्रत्येक टॉपिकला. आणि वेटेज कमी म्हणजे कसं होतं की बघा, 150 मार्क्सला तुम्हाला पेपर सेकंड पॉलिटी, राईट, आणि त्याच्यामध्ये 150 प्रश्न येणार, बरोबर आहे ना. असंच होतं की नाही काहीसं, त्यात निगेटिव्ह मार्किंग, ठीक आहे. आणि त्या सिलेबसमध्ये अंडर द सन बऱ्याच गोष्टी यायच्या, त्यामुळे तुम्हाला तिथे लिमिटच नव्हतं रीडिंगला, ठीक आहे. रीडिंगला कुठली लिमिटेशन्स नव्हती. इथं तसं नाही होणार आहे. बघा, पुढे आपण चर्चा करू. इथे पाठांतराची खूप जास्त आवश्यकता होती, त्यामुळे तुम्हाला भरपूर नॉलेज आहे, पण त्याच्यावर विचार, चिंतन, मनन काहीच झालेलं नाहीये, ठीक आहे. विचारांना वाव नव्हता मात्र इथे, ठीक आहे. नवीन वर्णनात्मक परीक्षा पॅटर्न जो आहे तो कसा आहे, तर यामध्ये बघा काय केलेलं आहे, तर विचारांना चालना देणारा आहे. जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असतो, ठीक आहे, तेव्हा कसं असतं की तुम्ही जे सब्जेक्ट वाचताय, आता बघा आपण नेहमीच म्हणतो की इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे विषय बदलणार आहेत का? विषय नाहीत बदलणार. त्यांचं काय बदलणार आहे? अप्रोच. म्हणजे शेवटी तुमची थॉट प्रोसेस, तुम्ही त्याच्यावर कसा विचार करताय, ठीक आहे, याच्यावर भर असतो इथे. तुमच्या मताला व्हॅल्यू क्रिएट होते, तुमची मॅच्युरिटी, तुमची अंडरस्टँडिंग, ठीक आहे, या गोष्टींना इथे जास्त महत्व प्राप्त होतं. इथं पाठांतराची गरज आहे का? तर अजिबात नाही. इथे संकल्पना समजून घेण्याची गरज आहे.
इथे जास्तीत जास्त चिंतन मननची गरज आहे, ठीक आहे. त्यामुळे काय होतं, सिलेबस जरी मोठा दिला असेल, ठीक आहे, तरीही आयोग सिलेबसच्या बाहेर जात नाही. इथे ऑब्जेक्टिव्ह मध्ये कसं होतं, अंडर द सन म्हणजे आपण उदाहरणार्थ बघितलं, जर पॉलिटीच्या पेपरमध्ये क्रिकेटचा प्रश्न येऊ शकतो, करंट अफेअर, करंट रिलेटेड म्हणून येऊ शकतो की नाही. पण इथं तसं नाही होणार. करंट रिलेटेड येईल प्रश्न, पण तो अशा पद्धतीने येईल की खरंच त्याच्या मागे काहीतरी बेस असणार आहे, ट्रॅडिशनल सुद्धा, ठीक आहे. सखोल अध्ययनाची आवश्यकता आहे इथे. म्हणजे जो विषय वाचताय तो पाठ न करता तो समजून घ्या. म्हणजे इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुमच्या अंडरस्टँडिंग वर भर आहे. तुम्ही तो विषय किती चांगल्या प्रकारे समजून घेताय, ठीक आहे. संकल्पनांवर भर देणारा आहे. म्हणजे कन्सेप्ट समजून घ्या. प्रत्येक विषयाच्या ज्या कन्सेप्ट आहेत, आतापर्यंत आपण काय करत होतो, पाठांतर करत होतो, ठीक आहे. इथे काय आहे, पाठांतर नाही, तर इथे ते विषय समजून घ्यायचे आहेत, त्या कन्सेप्ट समजून घ्यायच्या आहेत, ठीक आहे. पुढे काय आहे बघा, लेखन कौशल्यावर भर, विशेष भर आहे यांचा. म्हणजे कसं आहे, जी मुख्य परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा वर्णनात्मक आहे. आता लेखी परीक्षा आहे. जे नव्याने सुरुवात करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे अवघड नाही. बघा का नाही अवघड, जसं मी मगाशी म्हणाले की 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत आपण रिटन एक्झामच देत आलो आहोत, राईट. त्यामुळे तुम्ही याच पॅटर्न मध्ये कम्फर्टेबल आहात. त्यामुळे तुमच्यासाठी हे अवघड काहीच नाही. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायची नाही. सिलेबस खूप मोठा आहे, एवढ्या मार्क्सची प्रिपरेशन करायची आहे आणि आता मी कसं करू, 6 महिने, 1 वर्षामध्ये, 1.5 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये होईल का 4-5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, मॅडम काहीच नाही कळते आम्हाला. असं काहीही होणार नाही. कुठल्याही प्रकारची मनामध्ये भीती ठेवू नका, ठीक आहे. प्रॉपर वेने प्रिपरेशन स्टार्ट करा. सोपी आहे परीक्षा पद्धती, पण महत्वाचं काय आहे, अप्रोच. तुम्हाला तो अप्रोच डेव्हलप करावा लागेल, अंडरस्टँडिंग डेव्हलप करावा लागेल आणि मगच तुम्हाला प्रत्येक विषयाचं विश्लेषण करता येणार आहे, प्रत्येक टॉपिकचं अनालिसिस करता येणार आहे, ठीक आहे. तर या गोष्टी महत्वाच्या आहेत यामध्ये. मग आता हा पॅटर्न कसा आहे बघा, जो परीक्षा पद्धती जी आहे ती आधीपासूनच 3 टप्प्यामध्ये आहे. याच्यामध्ये काही बदल झालेत का, तर नाही. परीक्षा पद्धती जी आहे ती ॲज इट इज आहे. म्हणजे काय केले त्यांनी, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे ती 400 गुणांची आहे. सेम आहे UPSC सुद्धा 400 गुणांची आहे, ठीक आहे. आता मी जिथं जिथं राज्यसेवा म्हणाल तिथं सुद्धा तुम्ही UPSC असं कन्सिडर करून चला. मी जिथं स्पेसिफिक राज्यसेवा असं सांगेन की हे फक्त राज्यसेवेमध्ये आहे, UPSC मध्ये नाही, तेव्हा असं डिफरन्शिएट कराल तुम्ही, ओके. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा ही कशी आहे, 1750 मार्क्सची. बदल कुठे झाला आहे, तर इथे झाला आहे, लक्षात घ्या. ही आधी कशी होती, तर ही वस्तुनिष्ठ होती मुख्य परीक्षा, ठीक आहे. आणि ती आता वर्णनात्मक झालेली आहे. याच्यामध्येही बदल झालेला आहे. आधी मुलाखत ही 100 गुणांची होती, ठीक आहे. आता UPSC प्रमाणे इथे किती गुण ठेवलेत त्यांनी, 275 गुण ठेवलेले आहेत, ठीक आहे. तर हे 2 बदल समजून घ्या आधी, ठीक आहे. तर आपण पुढे डिस्कस करू. नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा कशी आहे, कोणकोणते पेपर आहेत यामध्ये, कशा प्रकारचं स्वरूप आहे. तर बघा, जी पूर्व परीक्षा आहे जी आज आहे, म्हणजे 2023 मध्ये जे स्ट्रक्चर होतं, 24 मध्ये ते जे होतं तेच ॲज इट इज कंटिन्यू आहे 25 मध्ये सुद्धा, ठीक आहे. मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे पूर्व परीक्षा बदलली आहे का, आता नाही, फक्त मुख्य परीक्षा बदलली आहे. मग पूर्व परीक्षेचं स्वरूप कसं आहे बरं, तर बघा यामध्ये एक पेपर 1 आहे जो अनिवार्य आहे, ठीक आहे. अनिवार्य जो आहे 200 गुणांचा, 2 तास वेळ आहे त्यासाठी. त्याचं मानक काय आहे, पदवी, आणि तो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. आणि याचे जे प्रश्न येणार आहेत ते तुम्हाला कसे येणार आहेत, मराठी व इंग्रजी माध्यमामध्ये. हे कशामध्ये आहे, MPSC मध्ये. आणि UPSC मध्ये ते येतात हिंदी आणि इंग्लिश मध्ये, ठीक आहे. लक्षात आलं.
एमपीएससी ला मराठी व इंग्रजी आहे, यूपीएससी ला हिंदी आणि इंग्रजी आहे. ठीक आहे. प्रिलिमचा GS1. GS2 जो आहे तो कसा आहे बघा, तो पेपर 2 अर्हता कार्य आहे. तोही 200 गुणांचा आहे, 2 तास वेळ आहे. ठीक आहे. आणि त्याचेही प्रश्न तुम्हाला एमपीएससी ला मराठी आणि इंग्रजीतून येतात, तर यूपीएससी ला हिंदी आणि इंग्रजी मधून येतात. ठीक आहे. आता पेपर 1 सामान्य अध्ययन, यामध्ये काय काय कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे. हा जो सामान्य अध्ययन आहे हा कंपल्सरी अनिवार्य आहे बघा, आणि याच पेपरचं मेरिट लागतं तुमचं. ठीक आहे. याच पेपरचे मार्क्स कन्सिडर केले जातात आणि याच्यानुसारच तुम्हाला तुम्ही क्वालिफाय होताय की नाही हे क्लिअर होतं. अजून एक मुद्दा महत्वाचा म्हणजे की तुमचं जे फायनल मेरिट असतं त्यामध्ये पूर्व परीक्षेचे जे मार्क्स असतात ते कुठेही ग्राह्य धरले जात नाहीत. पूर्व परीक्षा ही पात्रता परीक्षा असते. ठीक आहे. म्हणजे मेन्स साठी तुम्ही पात्र आहात एवढंच फक्त, की तुम्ही मेन्स साठी पात्र होण्याची परीक्षा आहे म्हणून ही पूर्व परीक्षा, चाळणी परीक्षा म्हणू शकतो आपण. याचे मार्क्स तुमच्या फायनल मेरिटचे जे गुणांकन असतं त्याच्यामध्ये ते इन्क्लूड नसतात. क्लिअर करून घ्या मुद्दा हा. आता याच्यामध्ये सामान्य अध्ययन मध्ये कोणकोणते विषय आहेत बरं बघा. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी, तुम्हाला करंट अफेअर्स करायचे आहेत. किमान आधीचं म्हणजे ज्या वर्षी तुम्ही परीक्षा देणार आहात त्याच्या आधीचे 1 वर्षाचे करंट अफेअर्स तुम्ही करणं गरजेचं आहे याच्यामध्ये. दुसरा मुद्दा काय आहे, भारताचा इतिहास. आता यामध्ये भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या संदर्भासह. आता महाराष्ट्राच्या संदर्भासह जेव्हा येतं तेव्हा काय आलं, स्पेसिफिक एमपीएससी. भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ. आता भारताचा इतिहास म्हणजे यामध्ये काय काय आहे, तर तुम्हाला एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक तिन्ही इतिहासाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे इथे. ठीक आहे. तिसरा मुद्दा आहे महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल. महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल. आता जेव्हा इथे महाराष्ट्र आले तेव्हा ते एमपीएससी. ठीक आहे. महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. भारत आणि महाराष्ट्राचं राज्यशास्त्र व प्रशासन. ठीक आहे. म्हणजे हा कोणता आहे, पॉलिटी. आर्थिक व सामाजिक विकास, इकॉनॉमी. सामान्य अध्ययन म्हणजे जनरल सायन्स. याच्यामध्ये काय काय आहे सामान्य अध्ययन म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. पर्यावरण व पारिस्थितिकी आणि हवामान बदल, बायोडायव्हर्सिटी हे सगळे टॉपिक यामध्ये आहेत जीएस मध्ये, GS1. ठीक आहे. या सगळ्या घटकांचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. बघा आपण पूर्व परीक्षेचं स्ट्रक्चर बघतोय आणि त्याचा सिलेबस बघतोय. आता पूर्व परीक्षेमधला सेकंड पेपर आहे तुमचा सीसॅट, जो कसा आहे तुमचा क्वालिफाईंग. क्वालिफाईंग म्हणजे काय, तर या पेपर मध्ये जर तुम्ही पास झाला, ठीक आहे, तर तुमचा जीएस चा पेपर चेक होणार. ठीक आहे. लक्षात घ्या. क्वालिफाईंग म्हणजे काय आहे, जर या पेपर मध्ये त्यांनी दिलेल्या क्रायटेरियानुसार तुम्हाला तेवढे मिनिमम मार्क्स पडले तर तुम्ही पास असणार आहात आणि त्यानुसार मग तुम्हाला तुमचा जो जीएस चा पेपर आहे तो चेक केला जाईल आणि मग जीएस मध्ये जे मार्क्स पडतील तो असेल तुमचा प्रिलिमचा कट ऑफ. आता कट ऑफ म्हणजे काय असतं, तर जीएस मध्ये शेवटच्या विद्यार्थ्याला, बघा मी काय म्हणते, जीएस मध्ये शेवटच्या विद्यार्थ्याला शेवटच्या पात्र विद्यार्थ्याला, पूर्व परीक्षे पास होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याला पडलेले मार्क्स, शेवटच्या पात्र विद्यार्थ्याला पडलेले मार्क्स हे म्हणजे काय आहे तुमचा कट ऑफ. लक्षात घ्या. आणि त्यामुळे कट ऑफचा टार्गेट ठेवून अभ्यास कधीच करायचा नाही. तर त्यापेक्षा 20 ते 25 मार्क्स जास्त पडले पाहिजेत या टार्गेटने तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हा सुद्धा कसा आहे, 200 मार्क्सचा टॉपिक सब्जेक्ट आहे. जसं आपण GS1 ला पाहिलं 200 मार्क्स आहेत, म्हणजे 100 प्रश्न आणि 200 गुण. एक प्रश्न 2 गुणांना. इथे कसं आहे, इथे 80 प्रश्न आणि 200 मार्क्स म्हणजे काय आहे 2.5 गुण. ठीक आहे. 2.5 गुणांसाठी एक प्रश्न.
आता याच्यामध्ये अर्हता क्वालिफाईंग नेचर कसं आहे बरं याच्यामध्ये, तर सीसॅटला तुम्हाला किमान 33% मार्क्स पडले पाहिजेत याच्या, 33%. ठीक आहे, म्हणजे किती मार्क्स पडणं गरजेचं आहे तुम्हाला, 66 मार्क्स तुम्हाला पडले तर तुम्ही पास असणार आहात. आणि मग तुमचा जीएसचा पेपर चेक केला जाईल आणि मग तुम्हाला प्रिलिम मध्ये तुम्ही पास की फेल असं काहीच नसतं, तुम्ही मेन्ससाठी पात्र होणार की नाही हे क्लिअर होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे बरं बघा, तर एक आहे आकलन, दुसरा आहे संवाद कौशल्यासह आंतरवैयक्तिक कौशल्य, तिसरा मुद्दा काय आहे, तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण, म्हणजे इथे बघा कॉम्प्रेहेन्शन आहे तुमचं, मेंटल ॲबिलिटी, ठीक आहे, मॅथ्स, डिसिजन मेकिंग, हे सगळे घटक आहेत इथे, डेटा ॲनालिसिस, ठीक आहे, सर्वसाधारण मानसिक क्षमता, हे डिसिजन मेकिंग आहे, अंकगणित, या सगळ्या घटकांचा समावेश आहे. प्लस तुम्हाला काय आहे, मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य, म्हणजे एक मराठीचा आणि एक इंग्लिश भाषेमधून तुम्हाला स्पेसिफिक पॅरेग्राफ असतो आणि तो तुम्हाला किती अंडरस्टँड होतो, किती समजतोय यावर प्रश्न विचारलेले असतात आणि ते तुमची आकलन क्षमता जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ते अशा प्रकारचं काय आहे हे सीसॅट. तर आता आपण मेन जो बदल आहे मुख्य परीक्षेमधला तो आता आधी समजून घेऊया. ओके, मुख्य परीक्षा ही जी मेन्स एक्झाम आहे ही बघा आता किती मार्क्सची झालेली आहे, 2025 गुणांची आहे. यामध्ये 1750 गुणांचे एकूण तुम्हाला 9 पेपर आहेत. ठीक आहे, 9 पेपर आहेत 1750 गुणांचे. आणि ही एक्झाम कशी आहे, तुमची लेखी परीक्षा आहे. प्रत्येक पेपर लिहायचा आहे तुम्हाला, 3 तास बसून लिहायचं आहे. आणि त्या पेपरचं कसं आहे की एका दिवशी 2 पेपर होतात बघा. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जितकी रायटिंग प्रॅक्टिस करता येईल ती सगळ्यात महत्वाची आहे यामध्ये. आणि त्यानुसार तुम्हाला जितकं फास्ट लिहिता येईल, जितकं तुमचं थॉट प्रोसेस फास्ट काम करायला लागेल, टू द पॉइंट तुम्हाला लिहिता येईल, म्हणजे कसं आहे की तुमचं नॉलेज तुम्हाला एक्झामिनर पर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, परीक्षा लेखी असल्यामुळे लेखन कौशल्य, लेखन कौशल्य. ठीक आहे, आणि या लेखन कौशल्याचा जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे या पूर्ण फेज मध्ये तुम्हाला. ठीक आहे, जेवढं तुम्ही रिडिंगला महत्व द्याल तितकंच महत्व तुम्हाला लेखन कौशल्यासाठीही देणं गरजेचं आहे या पॅटर्न मध्ये. ठीक आहे, आता आपण समजून घेऊया की हे कोणकोणते पेपर आहेत, कसे आहेत. ठीक आहे, आता या 9 पेपर मध्ये बघा पहिले 2 पेपर जे आहेत ते आहे मराठी आणि इंग्रजी. मराठी आणि इंग्रजी किती मार्क्सचे आहेत, 300 गुणांचे आहेत. 10वीचं मानक आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने त्याचं स्टँडर्ड असतं. मराठीचा पेपर हा मराठीतून आहे, मराठीतून लिहू शकता, आणि इंग्रजीचा इंग्रजीमधून लिहायचा असतो. ठीक आहे, आणि मराठीतूनच येतो तो आणि हा इंग्रजीमधूनच येतो. 3 तास वेळ असतो. हा पण तुमचं क्वालिफाईंग आहे, लक्षात घ्या. जसं आपण सीसॅट पाहिलं म्हणजेच काय, अर्हताकारी. जसं आपण सीसॅट पाहिला बघा पूर्व परीक्षेमध्ये की सीसॅटचा पेपर चेक झाल्यानंतर मगच तुमचा जीएसचा पेपर चेक होतो आणि मग तुम्हाला मेरिट मध्ये तुम्ही येणार की नाही हे तुम्हाला क्लिअर होतं. बरोबर, तर इथे कसं आहे, इथं सेम आहे. हे दोन्ही पेपर जे आहेत मराठी आणि इंग्रजी हे वर्णनात्मक लेखी पेपर आहेत. आणि या पेपरमध्ये जर तुम्ही 25% गुण, म्हणजे बघा किती मार्क्स मिळवायचे तुम्हाला, 300 पैकी 75, बरोबर आहे ना, आणि इथे पण 75, एवढे गुण मिनिमम तुम्हाला मिळवायचे आहेत. आणि मगच तुमचे काय होणार आहेत, जीएसचे पेपर चेक होणार आहेत. पुढचे जीएसचे, ऑप्शनलचे, ज्या पेपर्सचे मार्क्स तुमचे काउंट केले जाणार आहेत मेरिटसाठी. ठीक आहे, किंवा तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी ज्या पेपर्सचे मार्क्स तुम्हाला काउंट केले जाणार आहेत ते पेपर केव्हा चेक केले जाणार आहेत, जेव्हा तुम्ही मराठी आणि इंग्रजीमध्ये 75 गुण मिळवाल. मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे,
जर तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमध्ये एखाद्या पेपरमध्ये जर तुम्हाला 75 पेक्षा कमी मार्क्स पडले तर तुम्ही इथे कितीही एफर्ट्स घेतले असतील, भरपूर अभ्यास केला असेल, तरीही बघा तुमचे पेपरच चेक होणार नाहीत. त्यामुळे इक्वली याच्या इम्पॉर्टन्स कडेही थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. जसं प्रिलिम मध्ये आपण सीसॅट कडे देतो तसंच मेन्स मध्ये सुद्धा मराठी इंग्रजी म्हणजे बेसिकली आपण मराठी भाषिक असतो तेव्हा मराठीचा एवढा प्रॉब्लेम येत नाही, पण इंग्रजीचा मेजॉरिटी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थोडासा प्रॉब्लेम असतो किंवा भीती असते. त्यामुळे रेग्युलरली त्याच्यावरनं डेली बेसिसवर एफर्ट्स घेणं थोडंसं गरजेचं आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या मुद्दा. हे स्पेसिफिक UPSC साठी पण आहे आणि MPSC साठी पण आहे. ठीक आहे, त्यानंतर मग उरलेले जे 7 पेपर आहेत तुमचे ते प्रत्येकी बघा 250 मार्क्स साठी आहेत. पेपर 1 हा कोणता आहे? पेपर 3 निबंध SC रायटिंग. ठीक आहे, पुढे आपण याच्यावर डिस्कस करणार आहोत. पेपर 4 जो आहे तो सामान्य अध्ययन 1, 2, 3 आणि 4 असे GS तुम्हाला 4 पेपर आहेत. एक एसे रायटिंगचा पेपर आहे, 4 GS चे पेपर आहेत. बघा एसे रायटिंगचा पेपर सुद्धा तुम्हाला 250 गुणांसाठी आहे. लक्षात घ्या, त्याचे इम्पॉर्टन्स समजून घ्या. बरेच विद्यार्थी या पेपरकडे प्रचंड दुर्लक्ष करताना आढळून येतात, ज्याच्यामुळे कदाचित तुम्हाला पोस्ट मिळू शकते. ठीक आहे, आणि ती जाऊ पण शकते. हा पण मुद्दा लक्षात घ्या. इथे मार्क्स कमी जास्त होणार नाही, कारण एक मार्क्स इम्पॉर्टंट असतो आपल्याला पोस्टसाठी. बरोबर आहे ना? आतापर्यंतचे मेरिट बघून घ्या तुम्ही टॉपर्सचे, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टींचं महत्व कळेल. पेपर क्रमांक 8 आणि 9 जे आहे तुम्हाला आयोगाने सिलेबस देताना किंवा परीक्षेचं संरचना देताना 23 वैकल्पिक विषय दिलेले आहेत. तुम्ही ज्या विषयामध्ये कम्फर्टेबल असाल, जो विषय तुमच्या आवडीचा असेल आणि जो विषय तिथे तुम्हाला दिलेला असेल अशा प्रकारचा विषय तुम्ही निवडू शकता तुमचा वैकल्पिक विषय म्हणून. आणि त्या वैकल्पिक विषयाला वेटेज किती आहे बघा? 500. 250 गुणांचे 2 पेपर असतात आणि या 2 पेपर मध्ये तुम्हाला पूर्ण तुमचं ऑप्शनलचं म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 अशा प्रकारे तुमचा ऑप्शनल असतो. 250 मार्क्सचे 2 पेपर असतात. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. आणि याचे जे प्रश्न येतील बघा, UPSC मध्ये कसं आहे, इथं हिंदी आहे आणि MPSC ला कसं आहे, मराठी आणि इंग्रजीमध्ये येणार प्रश्न मराठी आणि इंग्रजीमध्ये, आणि UPSC ला हिंदी आणि इंग्लिश मध्ये प्रश्न येतात. ठीक आहे, तर प्रत्येक पेपर हा बायलिंग्वल असतो, मराठी आणि इंग्रजी किंवा हिंदी आणि इंग्रजी कुठे? UPSC मध्ये. आणि MPSC मध्ये मराठी आणि इंग्रजी या मीडियम मध्ये तुम्हाला प्रश्न येतात. ठीक आहे, पण आपण मराठी मधून पेपर लिहू शकतो, MPSC चे तर लिहू शकतो, पण UPSC ही देऊ शकतो आपण मराठी मीडियम मधून. बऱ्याच विद्यार्थ्यांना हाच मुद्दा क्लिअर नसतो की मराठी मीडियम मधून आपण UPSC करू शकतो. ठीक आहे, ते काय करतात, रिझल्ट बघतात, खूप गोष्टी बघतात आणि मग त्यांना हे माहित नसतं की जे टॉपर आले त्यांना असं वाटतं की कुठेतरी पूर्वग्रह असतात. नाही, ह्याचं इंग्लिश मिडियमच असणार आहे 100%, एवढी मोठी परीक्षा पास झाला, असं काहीही जरुरी नाही. तुम्ही मराठी मीडियम मधून बघा, UPSC जी आहे ती तुमच्या नॉलेजची परीक्षा आहे, ना की तुमच्या मीडियमची किंवा लँग्वेजची. तिथं तुम्हाला तुमची लँग्वेज त्यांना चेक करायची नाही आहे, तर तुमचं नॉलेज चेक करायचं आहे. सो तुम्ही ज्या भाषेमधून कम्फर्टेबली लिहू शकत असाल ती भाषा तुम्ही ॲज अ मीडियम चूज करू शकता आणि तुम्ही मराठी मीडियम मधून UPSC ची प्रिपरेशन करू शकता. लक्षात घ्या, पण पेपर येताना मात्र UPSC चे हिंदी आणि इंग्लिश मधून येतात. हा पण मुद्दा तितकाच महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आता हे जे पेपर 1 आणि 2 कोणते होते? मराठी आणि इंग्रजी भाषा. बरोबर, आपण पाहिलं प्रत्येकी 300 गुण, 3 तास वेळ लिहायचे आहेत पेपर आपल्याला हे. तर मग याच्यामध्ये अभ्यासक्रम नेमका काय दिलेला आहे? दिलेल्या परिच्छेदाचे आकलन. आता जे परीक्षेत दिलेले असतील त्याच्यावर तुम्हाला काय करायचे, प्रश्न दिलेले असतात आणि तुम्हाला आन्सर लिहायचे असतात. ठीक आहे, दुसरं काय आहे, सारांश लेखन. यालाच आपण इंग्लिशमध्ये प्रिसाइज रायटिंग म्हणतो. ठीक आहे, प्रिसाइज. तर हा एक पार्ट असतो.
शब्दांचा वापर आणि शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्युलरी इंग्लिशमध्ये. मी दोन्ही भाषा पेपर्स सांगते. अजून एक मुद्दा आहे इथे लघुनिबंध. इथे एस्से पण असतो तुम्हाला आणि इथे तुम्हाला ट्रान्सलेशन पण असतं. आता कसं आहे, मराठीचा पेपर असेल तर मराठी टू इंग्लिश कसं असेल, ट्रान्सलेशन. मराठीचा पेपर असेल तर मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिशचा पेपर असेल तर इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन. लक्षात ठेवा. त्यामुळे दोन्हीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करता आलं पाहिजे. खूप प्रेशर घेऊ नका, याचं समजून घ्या आपल्याला किती गुण मिळवायचे आहेत त्याच्यामध्ये. 75. बरोबर ना. मग काय हेतू असेल बरं हे पेपर ठेवण्याचा आयोगाचा? काय वाटतं तुम्हाला, काय हेतू असेल आयोगाचा? हे पेपर का ठेवले असतील मराठी आणि इंग्लिश? आम्ही एवढा अभ्यास करतो जीएसचा, एसे रायटिंग, ऑप्शनल वगैरे, आणि हे मराठी आणि इंग्लिश चेक करून ठरवणार की ते पेपर चेक करायचे की नाही. का बरं असं असेल, काय वाटतं तुम्हाला? कसं आहे, तुम्ही ज्या भाषेतून बघा, आता एमपीएससी असेल तर मराठी आणि इंग्रजी, यूपीएससी असेल तर इथं मराठी असेल का? तर नाही. इथं कसं आहे, तुमचं जे मीडियम असेल, मग तुमचं मीडियम हिंदी असेल तर हिंदी असेल, हिंदीचा एक पेपर असेल. तुमचं मीडियम उर्दू असेल तर उर्दूचा पेपर असेल तिथे. बरोबर आहे ना. तुम्ही जे मीडियम चूज केलेलं आहे त्या मीडियमची तुमची आकलन क्षमता चेक करायची असते त्यांना. ठीक आहे, की तुम्हाला खरंच त्या भाषेवर तुमची कमांड आहे का. कसं आहे, जे मीडियम तुम्ही चूज केलेलं असेल तो हा तुमचा पेपर असतो. आता एमपीएससी ला कसं आहे, दोनच मीडियम आहेत, आयदर मराठी तुम्ही घेऊ शकता किंवा इंग्रजी. बरोबर आहे ना. तर मग तुम्ही इंग्रजी जरी घेतलं तरी तुम्हाला मराठी कंपल्सरी आहे, कारण महाराष्ट्रामध्ये मराठी बोलीभाषा आहे. ती तुम्हाला ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर आली पाहिजे, अंडरस्टँडिंग असली पाहिजे, राईट. आणि यूपीएससी मध्ये कसं आहे की तुम्ही जे मीडियम चूज कराल तो तुमचा पेपर असतो लँग्वेजचा, राईट. मुद्दा क्लिअर होतो. आता इथे कसं आहे, मराठी व इंग्रजी या भाषा, आता कसं आहे, इंग्रजी ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे, तर त्या भाषेचं थोडंसं तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. ठीक आहे, तुमची काय म्हणतो व्होकॅब्युलरी तेवढी चांगली असली पाहिजे थोडीफार. म्हणजे जेव्हा आपण IAS लेवलचा विचार करतोय, IAS होण्याचा विचार करतोय, DC होण्याचा विचार करतोय, राईट, तर त्या लेवलला गेल्यानंतर जे काही तुमच्या समोर डॉक्युमेंट वगैरे येतील किमान ते तरी तुम्हाला समजले पाहिजेत. बरोबर आहे ना. तर तेवढी अंडरस्टँडिंग तुम्हाला असली पाहिजे. बघा, या पेपरचे उद्दिष्ट काय आहे, मेन आहे काय, वाचन आणि आकलन क्षमता तुमची त्या भाषेची. ठीक आहे. मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकपणे कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे. आता इथे मराठी प्लस कसं आहे, इंग्रजी, राईट. आता हे पेपर आपण पाहिलेलं आहे, अर्हताकारी स्वरूपाचे असून याचे गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत. याचे गुण मोजण्यात येणार आहेत का? नाही. ह्या पेपरमध्ये मिनिमम मार्क्स पडले की तुमचे जीएसटी पेपर चेक होणार आहेत, लक्षात घ्या. पण या पेपरचे मार्क्स मुख्य परीक्षेच्या जे काही तुमचे गुणांकन मानांकन असेल त्या मानांकनासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. ठीक आहे. आता पेपर 3 सगळ्यात महत्वाचा. ठीक आहे, तर मराठी इंग्लिशचा मुद्दा क्लिअर झालेला आहे. काय काय आहे त्यामध्ये हे पण कळलंय आपल्याला कशी प्रिपरेशन करायची आहे. तर आपले आता मेन कंपल्सरी सब्जेक्ट्स कडे जाऊया आपण. आता पेपर 3 कोणता आहे तुमचा, एसे रायटिंग, आणि याला गुण किती आहेत, 250 गुण. आणि तुम्ही हा पेपर मराठीमधून लिहू शकता. ठीक आहे, यूपीएससी आणि एमपीएससी दोन्हीसाठी सांगतेय मी. ठीक आहे, तुम्ही मराठी ऍज अ मीडियम चूज करू शकता प्रत्येक पेपरसाठी, लिखाणासाठी. पेपर तुम्हाला ते देणार, ते त्यांची लँग्वेज फिक्स असते, तुम्ही तुमचं मीडियम चूज करू शकता, हे फ्रीडम तुम्हाला असतं. आता या निबंधाच्या पेपरमध्ये बघा जनरली काय असतं, 2 सेक्शन असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. ठीक आहे. आता आपण यूपीएससीच्या पॅटर्न नुसारच डिस्कस करतोय, कारण एमपीएससी तर फर्स्ट टाइम होतीये 25 ला, राईट. तर याच्यामध्ये कसं आहे, 4 निबंध येतात जनरली. ठीक आहे, पण हा पॅटर्न कमी जास्त प्रमाणात थोडासा बदलही होतो यामध्ये. आणि सेक्शन बी मध्ये पण 4 निबंध
येतात ॲव्हरेज. ठीक आहे. तर या 4 पैकी तुम्हाला एक निबंध लिहायचा असतो. या 4 पैकी तुम्हाला एकच लिहायचा असतो आणि या 4 पैकी तुम्हाला एक लिहायचा असतो. राईट. म्हणजे तुम्हाला एस्से रायटिंग पेपर मध्ये निबंध किती लिहायचे आहेत? 2. म्हणजे एक निबंध किती मार्क्स साठी आहे तुमचा? 125. लक्षात घ्या मुद्दा. 125 मार्क्स साठी एक एस्से लिहायचा आहे. एवढं जास्त वेटेज साठी जो एस्से लिहायचा आहे, काय हेतू असेल आयोगाचा एस्से रायटिंगचा पेपर टाकण्याचा? नेमकं काय उद्दिष्ट असेल बघा. तर कसं आहे, यामध्ये आपण आधी सिलेबस समजून घेऊ. यामध्ये कसं आहे की वेगवेगळे विषय दिले जातात तुम्हाला. ठीक आहे. तर कोणत्याही विषयावर तुम्हाला निबंध लिहिता यावा. बहुविध विषय असतात आणि आपण जीएसचा जेव्हा अभ्यास करतो, जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करतो, तेव्हा तुमचा तो मल्टी डायमेन्शनल व्ह्यू तयार होतो. ठीक आहे. आणि तो गरजेचा आहे. तुमचं आकलन किती चांगलं आहे, तुम्ही विषयाची डेप्थ किती चांगल्या प्रकारे समजून घेताय, त्याची मांडणी किती छान करता येते तुम्हाला. बघा, विषयाची सुसंगत मांडणी करणे. मेन अपेक्षा काय आहे? सुसंगत मांडणी. कोणत्याही विषयाची तुम्हाला सुसंगत मांडणी करता येणं गरजेचं आहे. संकल्पनांची मांडणी क्रमवार करता आली पाहिजे. म्हणजे कसं आहे की आपण जो मुद्दा मांडतोय त्याच्यामध्ये एक फ्लो असला पाहिजे. ठीक आहे. त्याचे काहीतरी एक सिक्वेन्स असला पाहिजे. त्याचे मुद्देसूद मांडणी असली पाहिजे. ठीक आहे. तर हे कुठं होणार आहे? हे तुम्हाला एस्से रायटिंग मध्येच कळणार आहे. आणि एखादा किती व्हास्ट सब्जेक्ट असेल तरी तो तुम्हाला संक्षिप्तपणे मांडता आला पाहिजे. ही अपेक्षा आयोगाला बेसिकली आहे तुमच्याकडून एस्से रायटिंग मध्ये. आता यामध्ये तुम्ही जे काही रिडिंग केलेलं आहे, जे काही विषय समजून घेतलेले आहेत, ते खूप सखोलपणे जर त्याचं तुम्ही आकलन करून घेतलेलं असेल तर तुम्हाला बेस्ट पद्धतीने एस्से रायटिंग करता येतं बघा. ठीक आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला एस्से रायटिंग करता येतं. आणि अशा प्रकारे आपलं स्ट्रक्चर आहे एस्से रायटिंगचं. 2 निबंध लिहायचे असतात. आता सामान्य अध्ययन पेपर 1. ठीक आहे. सामान्य अध्ययन पेपर 1. पण हा पेपर क्रमांक किती आहे आपला? 4. GS1. आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर GS1 मध्ये कोणकोणते विषय आहेत? तर बघा, इतिहास आहे, भूगोल आहे. ठीक आहे. आणि यामध्ये हा एक समाज, हा एक नवीन ऍड झालेला टॉपिक आहे असं म्हणू शकतो आपण. कारण आतापर्यंत आपल्याला तो नव्हता. राईट. इंडियन सोसायटी, भारतीय समाज. ठीक आहे. आता भारतीय वारसा आणि संस्कृती आणि इतिहास. आता यामध्ये कसं आहे, या टॉपिक मध्ये आपण वरवर चर्चा करू थोडीशी. आपण प्रत्येक विषयाच्या डिटेलमध्ये नाही जाणार आहोत. तर यामध्ये कसं आहे, तर तुम्हाला बघा, प्राचीन ते आधुनिक काळातला जो इतिहास आहे त्यामध्ये झालेले चेंजेस कसले? कल्चरल, आर्ट अँड कल्चर. ठीक आहे. वारसा आणि संस्कृती असे येते. तर त्यामध्ये झालेले जे बदल आहेत सुरुवातीपासून आतापर्यंत, प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत, याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. हा झाला पहिला पॉइंट. याच्यामध्ये दुसरा लिहिलाय त्यांनी इतिहास. आता याच्यामध्ये मात्र तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास प्लस बघा यामध्ये एक मुद्दा ऍड झालेला आहे जो आहे जगाचा इतिहास. म्हणजे जागतिक स्तरावर ज्या काही क्रांती झाल्या, जे 2 महायुद्ध झाले, ठीक आहे, जी भांडवलशाही आली, औद्योगिक क्रांती झाली, शीतयुद्ध, हे सगळे कालखंड पण आपल्याला पॅरलली स्टडी करायचे आहेत इतिहासामध्ये. ठीक आहे. इंडियन सोसायटीमध्ये तुम्हाला वेगवेगळे पार्ट्स आहेत आणि यामध्ये तुम्हाला भारतीय समाजामध्ये जे वेगवेगळे काय म्हणतात, वेगवेगळे जे बदल घडून आलेले आहेत सामाजिक दृष्ट्या, ठीक आहे, यामध्ये पाहायचं आहे आपल्याला. म्हणजे स्ट्रक्चर ऑफ इंडियन सोसायटी हे बेसिकली इथे पाहायचं आहे. आणि हे 11वी 12वीचे तुम्हाला पुस्तकं आहेत याच्यावर, तर ते तुम्ही रीड करू शकता. पुढचं आहे जागतिक भूगोल. आता इथे बेसिकली फक्त जागतिक भूगोल नाहीये, तर महाराष्ट्र MPSC साठी महाराष्ट्र, भारत,
आणि प्लस जगाचा भूगोल, एवढा तुम्हाला जिओग्राफीचा अभ्यास करायचा आहे इथे. ठीक आहे, हे सगळे घटक जे आहेत आपण जिथं तिथे महाराष्ट्र लिहिलं, पण एमपीएससीच्या सिलेबस मध्ये स्पेसिफिक याचा उल्लेख आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. ठीक आहे, हा मुद्दा क्लिअर झाला. पेपर फर्स्ट मध्ये काय काय आहे? इतिहास आहे, भूगोल आहे आणि एक ऍड झालेला पॉइंट कोणता आहे? इंडियन सोसायटी. हे 3 पार्ट आहेत तुमच्या पेपर फर्स्ट मध्ये. ठीक आहे, आपण स्ट्रक्चर समजून घेतोय बघा, सिलेबस डिकोड नाही करत आहे. हा मुद्दा आधी क्लिअर करून घ्या. ठीक आहे, प्रत्येक विषयाचा सिलेबस डिकोड करणं थोडंसं डिफिकल्ट आहे इथे. ठीक आहे, यासाठी आपण वेगवेगळे सेशन्स घेतलेले आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आता सामान्य अध्ययन पेपर 2 हा काय आहे? हा पुन्हा 250 गुणांचा आहे, मराठीमध्ये लिहू शकता. ठीक आहे, प्रत्येक पेपरच मराठीमध्ये लिहू शकतो, कारण मीडियम आपण मराठी घेतलं की सगळे पेपर मराठीमधून लिहू शकतो. ठीक आहे, तर हा स्पेसिफिक काय आहे? इन शॉर्ट आपण म्हणू शकतो पॉलिटी. ठीक आहे, राज्यशास्त्र. पण हा फक्त राज्यशास्त्र आहे का? तर नाही. हा जो पार्ट आहे हा आहे तुमचा पॉलिटी. ठीक आहे, बघा दुसरा हा जो पार्ट आहे प्रशासन, हा आहे तुमचा गव्हर्नन्स. गव्हर्नन्स हा एक ऍडिशनल पार्ट आहे, हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. ज्या गव्हर्नमेंटचा किंवा ज्या ऍडमिनिस्ट्रेशनचा आपण पार्ट होणार आहोत त्या ऍडमिनिस्ट्रेशनला तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे आधी, बरोबर? यासाठी हा पार्ट आहे प्रशासन. पुढचा आहे सामाजिक न्याय, म्हणजे काय आहे? सोशल जस्टिस. हा घटकही तितकाच महत्वाचा आहे. पॉलिटिकल अँगलने सुद्धा तुम्हाला तो समजून घेणं गरजेचं आहे. हा तसा इंटर रिलेटेड आहे, इंडियन सोसायटी आणि सामाजिक न्याय, लक्षात घ्या. ठीक आहे, तो तुम्ही लिंक करून सुद्धा करू शकता एकमेकांना. हा महत्वाचा मुद्दा आहे कोणता? आंतरराष्ट्रीय संबंध, म्हणजे काय? इंटरनॅशनल रिलेशन्स. काय आहे बरं यामध्ये? तर यामध्ये आहे तुमचं भारत आणि भारताच्या शेजारील देशांशी संबंध कसे आहेत, इतर बाकीच्या महत्वपूर्ण देशांशी संबंध कसे आहेत, इतर ज्या काही संघटना आहेत मोठमोठ्या, जसं फॉर एक्झाम्पल एशियन असेल, WTO असेल, IMF असेल, राईट, राष्ट्रसंघ असेल, युनो असेल, तर याच्याशी इथे भारताची भूमिका काय आहे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, वेगळं काहीच नाही आहे, लक्षात घ्या. आणि हे सगळं हा जो सिलेबस आहे पुन्हा कुठे आला? विशेष महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात सोपं. ठीक आहे, लक्षात येते. संविधान आणि राज्यशास्त्र हे तुमचं कोर पॉलिटी झालं. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला राष्ट्रपती, राज्यपाल म्हणजे विधानसभा, संसद, ठीक आहे, केंद्रीय कार्यकारी मंडळ, राज्याचं कार्यकारी मंडळ, या सगळ्या गोष्टी इथे अभ्यास करायच्या आहेत. प्लस तुम्हाला मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क, या सगळ्या गोष्टी इथे स्टडी करायच्या आहेत. पुढचा मुद्दा कुठला आहे? गव्हर्नन्स. त्याच्या पुढचा कुठला आहे? सोशल जस्टिस. आणि हा इंटरनॅशनल रिलेशन्स. हे सगळं तुमच्या पेपर 2 मध्ये आहे, लक्षात घ्या. पेपर 2 म्हणजे काही विद्यार्थ्यांचा समज असा होतो की आम्ही कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी वाचलं की आमचा पॉलिटी संपला. नो, या घटकांनाही तेवढंच वेटेज आहे. ठीक आहे, त्यामुळे याला दुर्लक्ष करायचं नाही. पेपर 3, पुन्हा आपल्याला असं वाटतं की पेपर 3 म्हणजे इकॉनॉमी. ठीक आहे, तर असं नाहीये. पेपर 3 बघा पुन्हा 250 गुणांचा आहे. GS सामान्य अध्ययन पेपर 3. तर यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे? हे सगळी लेखी परीक्षा आहे, लक्षात घ्या. आणि त्याचा सिलेबस समजून घ्यायचा थोडासा प्रयत्न करतोय आपण. तर यामध्ये बघा महत्वाचं आहे सगळ्यात पहिला आर्थिक विकास. आता यामध्ये काय दिलेलं आहे? त्यांनी दोन्ही दिलेलं आहे, अर्थशास्त्र आणि कृषी अर्थशास्त्र. हे दोन्ही घटक समजून घ्यायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, दुसरा घटक आहे तुमचा तंत्रज्ञान. बघा पूर्व परीक्षेमध्ये आपण काय बघितलं? फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, सामान्य विज्ञान. इथे काय आहे? विज्ञान व तंत्रज्ञान. विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे जे जनरल सायन्स वाचलंय तुम्ही त्या जनरल सायन्सवर
जे तंत्रज्ञान उभं राहिलं त्याचा अभ्यास तुम्हाला मेन्स मध्ये करायचा आहे. ठीक आहे. इथे बघा अजून एक मुद्दा आहे, जैवविविधता व पर्यावरण. आपण पूर्व परीक्षेच्या सिलेबस मध्ये सुद्धा हा घटक पाहिला, पण तिथे स्ट्रक्चर कसं होतं, ऑब्जेक्टिव्ह. इथे कसं आहे, सब्जेक्टिव्ह. म्हणजे तिथे कसं आहे, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह काही क्वेश्चन येतील, 3 ते 4 प्रश्न असतात. इथे कसं आहे, तुम्हाला लेंदी प्रश्न येईल, वेटेज जास्त असेल आणि तुम्हाला ते पूर्ण आन्सर लिहायचं असणार आहे. त्यामुळे तुम्ही याला ही कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामध्ये एक ऍडिशनल हा महत्वाचा मुद्दा आहे, इंटरनल सिक्युरिटी. इंटरनल सिक्युरिटी. आता यामध्ये कसं आहे, वेगवेगळे आपल्या जे पॅरामिलिटरी फोर्सेस वगैरे आहेत त्याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. इंटरनल सिक्युरिटी मध्ये आपत्ती व्यवस्थापन हा जनरली आपल्याला सब्जेक्ट माहिती असतो, डिझास्टर मॅनेजमेंट. आता हे डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काय काय येतं, नैसर्गिक मानवनिर्मित आपत्ती कोणकोणत्या आहेत, त्याचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. तुम्हाला ते आपत्ती माहिती असतील, त्याचं मॅनेजमेंट किंवा त्याचे धोरणं काही आहेत का गव्हर्नमेंटची, कशा प्रकारचे आहेत, त्याचे जे काही अधिकारी संरचना असते, हायरार्की कशी आहे. ठीक आहे. व्यवस्थापन कसं केलं जातं, हे जर आज आपण रीड केलं असेल तर आपल्याला इन सर्व्हिस ते मॅनेज करायला सोपं जातं. त्यामुळे हा अभ्यासाचा एक महत्वाचा भाग आहे. यामध्ये केस स्टडी सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात. आणि हे सगळं कशाशी रिलेटेड शेवटी आहे, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. ठीक आहे. पण याचा अर्थ बघा, मुद्दा लक्षात घ्या, त्यांनी महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह शेवटी मुद्दा टाकलाय प्रत्येक सिलेबसच्या. याचा अर्थ असा नाही आहे की एमपीएससी विशेष करून महाराष्ट्रावर प्रश्न विचारेल. अभ्यास करताना व्यवस्थित सिलेबस प्रमाणे पूर्ण व्यवस्थित स्टडी करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल व्हॅल्यू ऍडिशन करायचं आहे महाराष्ट्राचं. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पेपर ज्याची मुलांना खूप आतुरता असते किंवा भीती वाटते. ठीक आहे. किंवा असं वाटतं की नाही सोप्पा आहे, मी न अभ्यास करता सुद्धा जाऊन लिहू शकतो असा पेपर आहे हा GS4, ज्याला पुन्हा 250 गुण आहेत. काय आहे यामध्ये, नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. आता यामध्ये बघा कसं आहे की तुम्हाला थेरोटिकल 125 मार्क्सला आहे. ठीक आहे. आणि प्लस केस स्टडीज तुम्हाला 125 मार्क्सला आहे. आता कसं असतं जनरली, इथे तुमची बेसिकली एथिकल रेस्पॉन्सिबिलिटी, डिसिजन मेकिंग कपॅसिटी, तुमचं किती नॉलेज डीप आहे, कशा प्रकारे आहे, तुमची थॉट प्रोसेस कशी प्रगल्भ झाली आहे की नाही, हे त्यांना ऍक्च्युली चाचपणी करायची असते. ठीक आहे, इथिक्स मधून. आणि यामध्ये मग तुम्हाला अशा काही केस स्टडीज दिलेल्या असतात, जसं फॉर एक्झाम्पल सीसॅट मध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंग मध्ये तुम्हाला बघा काही क्वेश्चन्स दिलेले असतात, सिच्युएशन असते आणि तिथे तुम्हाला ते टिक करायचं असतं आन्सर. इथे काय आहे, तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. राईट. इथे तुम्हाला लिहायचं आहे आन्सर. मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे. या केस स्टडीज मध्ये तर या पद्धतीने हा पेपर जो आहे, पेपर 4 इथिक्सचा इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जेव्हा अभ्यास करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला हा पण खूप अतिशय आवडणार आहे. आणि हा पहिले 3 पेपर जे आहेत त्याचा क्रक्स आहे इथे सुरुवातीला. बेसिकली जे थिंकर्स असतील, ठीक आहे, विचारवंत आहेत, भारतीय असतील किंवा आंतरराष्ट्रीय विचारवंत असतील, हे सगळे प्रत्येक विषयामधून घेतलेले तज्ज्ञ आहेत इथे. आणि त्याच्यानंतर मग केस स्टडी जे आहे ते आपल्याला तशी थॉट प्रोसेस बनत जाते आणि हळूहळू मग सवय लागते आपल्याला त्याच्यावर क्रिटिकली थोडंसं विचार करण्याची. ठीक आहे. त्यामुळे या पेपरलाही तुम्हाला घाबरायची गरज नाही. आता महत्वाचा, आता बघा आपण 1000 मार्क्स प्लस 250 मार्क्सचा एसे रायटिंग याचं पूर्ण स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. आता तुम्हाला एक वैकल्पिक विषय घ्यावा लागतो, निवडावा लागतो. ठीक आहे. ज्याचे 2 पेपर असतात. दिलेल्या जे काही दिलेले असतात तुम्हाला तिथे लिस्ट दिलेली आहे, त्यामधून तुम्हाला एक वैकल्पिक विषय निवडायचा असतो. याचे क्रायटेरियाज काही डिफरंट असतात. म्हणजे कसं आहे की तो तुमच्या आवडीचा असला पाहिजे, त्याला तुम्हाला तो स्कोरिंग असला पाहिजे, त्याला तुम्हाला मार्गदर्शक अवेलेबल असला पाहिजे, मटेरियल अवेलेबल असलं पाहिजे त्याचं. अशा प्रकारचा एक जनरली ऑप्शनल तुम्ही चूज करावा. आणि तो एक ऑप्शनल घेतल्यानंतर त्याचे 2 पेपर असतात बघा. ठीक आहे. पेपर 1 आणि पेपर 2 असे ऑप्शनलचे 2 पेपर असतात, 1 आणि 2. आणि प्रत्येकी हे 250 मार्क्सचे असतात.
असं टोटल ऑप्शनलचं वेटेज किती आहे? 500 गुणांचं. बघा सगळ्यात जास्त वेटेज आहे याचं, बरोबर. 500 गुणांचं वेटेज आहे ऑप्शनल सब्जेक्टचं. त्यामुळे हा खूप केअरफुली चूज करायचा आहे, व्यवस्थित विचार करून निवडायचा आहे. कोणीतरी सांगितलं किंवा कोणीतरी घेतलाय म्हणून ऑप्शनल निवडू नका, ठीक आहे. त्याचे निकष तपासून पहा व्यवस्थित आणि मग तुम्ही ऑप्शनल निवडा, म्हणजे तो चुकल्याचं आपल्याला दुःख नाही होत. निवडीच्या चुकीचं दुःख करण्यापेक्षा जो वेळ जाईल, पश्चाताप करण्याची आपल्याकडे वेळ ही उरत नाही. त्यामुळे ऑप्शनल निवडताना खूप काळजीपूर्वक निवडाल तो तुम्ही. आता एमपीएससी किंवा यूपीएससी असेल, यांनी काही सर्वसाधारण सूचना पण तुम्हाला दिलेल्या दिसून येतात बघा. तर ते कोणकोणत्या आहेत? तर बघा आपण आतापर्यंत पाहिलेले तेच आहेत. आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केलं, फक्त इथे आपण इन शॉर्ट घेतलेलं आहे की मुख्य परीक्षेचे सर्व पेपर हे कसे आहेत? वर्णनात्मक आहेत. भाषा विषय कसे आहेत? अर्हताकारी आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण आत्ताचं जे लेक्चर चालू आहे, सेशन चालू आहे आपलं, या सेशनचा आपण इथे सारांश बघतोय. लक्षात घ्या, सर्वसाधारण सूचना म्हणजे, ठीक आहे. हे अर्हताकारी आहेत आणि इतर सर्व पेपरचे गुण ग्राह्य धरले जाते. लक्षात घ्या, सर्व पेपर इंग्रजी व मराठी भाषेतून असतील. जो क्वेश्चन पेपर येईल तो क्वेश्चन पेपर कसा असणार आहे तुम्हाला? मराठी आणि इंग्रजी भाषेतून. पण यूपीएससी असेल तर कसं आहे इथे? हिंदी फॉर यूपीएससी, राईट. पेपर कसे असणार आहेत? यूपीएससी असेल तर इंग्रजी आणि हिंदी मधून, आणि एमपीएससी ला कसं आहे? इंग्रजी व मराठी भाषेतून असतील. उत्तरे लिहिण्याचे माध्यम इंग्रजी व मराठी भाषेतून असेल. हे कोणासाठी आहे? एमपीएससी, ठीक आहे. आणि यूपीएससी साठी कसं आहे? यूपीएससी ने 22 भाषा ज्या आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत, त्या 22 भाषांपैकी आय थिंक तो आकडा बदललेलाही असू शकतो. तर या 22 भाषांपैकी तुम्हाला एक भाषा तुमचं ऍज अ मीडियम म्हणून चूज करण्याचा अधिकार आहे बघा, ठीक आहे. आणि त्यामध्ये आपली मराठी आहे. त्यामुळे यूपीएससी साठी तुम्ही मराठी घेऊ शकता, इंग्लिश घेऊ शकता, पाली घेऊ शकता, कन्नड घेऊ शकता, उर्दू घेऊ शकता. मुद्दे लक्षात घ्या. तुम्ही ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल असाल आणि तुमची थॉट प्रोसेस ज्या भाषेमध्ये चालत असेल, म्हणजे एखादा विषय वाचला तर त्याचं आकलन आपण कोणत्या भाषेमध्ये करतोय ना, ती भाषा ऍज अ मीडियम तुम्ही चूज करायची आहे, ठीक आहे. तर आता सगळ्यात शेवटचा टप्पा बघा. आपण बघितलं पूर्व परीक्षा ही पात्रता परीक्षा आहे. म्हणजे मुख्य परीक्षेसाठी तुम्ही पात्र होण्यासाठी पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही एका कट ऑफच्या पलीकडे जाऊन मार्क्स पाडणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवू शकता, बरोबर. मग मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरल्यानंतर आपण हे पाहिलं की लँग्वेज पेपर तिथं पुन्हा अर्हताकारी आहेत, म्हणजे क्वालिफाईंग आहेत. ते जर तुम्ही मिनिमम मार्क्स मिळवले तर तुमचे जीएसचे पेपर चेक होतात. मग त्या जीएसचे जे मार्क्स आहेत बघा, जीएसचे जे मार्क्स आहेत त्या जीएसच्या मार्क्सचं तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वालिफाईंग होण्यासाठी मेरिट लागतं. पुन्हा कट ऑफ असतो त्याचा बघा, आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाईंग होता. म्हणजे काय आहे की आता तुम्ही मेन्स पास झाला आहात, मुख्य परीक्षा पास झाला आहात आणि तुम्ही मुलाखतीच्या टप्प्याला पोहोचला आहात. आता या मुलाखतीच्या टप्प्यामध्ये याला गुण किती आहेत? नव्या पॅटर्न नुसार 275 गुणांचा आहे मुलाखत, ठीक आहे. इथे आधी कसं होतं? 100 गुणांची मुलाखत होती. आता यूपीएससी प्रमाणे ऍज इट इज त्यांनी काय केलेलं आहे? 275 गुणांची मुलाखत ठेवलेली आहे. इथे ते जनरली काय करतात तर बघा, तुमचं नॉलेज चेक झालेलं आहे कुठे? मुख्य परीक्षेमध्ये. आता इथे काय करतात? ते तुमचं पर्सनॅलिटी चेक करतात. पर्सनॅलिटी असेसमेंट असतं बेसिकली. डिसिजन मेकिंग, decision making capacity, right? Mental toughness, या गोष्टी चेक करण्याचा थोडंसं प्रयत्न करतात ते. तुमचा EQ कसा आहे, IQ कसा आहे, या सगळ्या गोष्टींचं इथं चेकिंग होतं. मग हे कसं डेव्हलप करायचं? तर बघा, तुम्ही जसं जसं स्टडी करत जाल
ज्या पद्धतीने इथिक्सचा पेपर आहे, पेपर इव्हन तुम्हाला सीसॅट मध्ये डिसिजन मेकिंग आहे, तुम्ही बघितलं असेल की त्यांनी प्रत्येक स्टेजवर तुम्हाला डेव्हलप करत आणलेलं आहे आणि ती डेव्हलपमेंट होत जाते. ठीक आहे, काही गोष्टी ऑटोमॅटिक होत जातात, काही गोष्टी नॉलेजने ऍड होत जातात, काही गोष्टी आपल्याला आत्मसात करणं गरजेचं असतं. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी आत्मसात करून घ्यायच्या आहेत. तुमची अंडरस्टँडिंग कुठल्याही विषयावर, प्रेझेन्स ऑफ माइंड, ठीक आहे, हे पण तितकंच महत्वाचं आहे. बघा, जेवढं तुमचं नॉलेज वाढत जातं, जेवढं चांगल्या प्रकारे विषयांचं नॉलेज गेन करू शकता तुम्ही, तुमची थॉट प्रोसेस जितकी चांगल्या पद्धतीने चालेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगलं काम करतं. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींचा इथं विचार केला जातो आणि याला गुण किती आहे? 275. आता यामध्ये बघा, इथे पास आणि फेल हा काही प्रकार नसतो. पास और फेल असू शकेल का इथे काही? का नसतो माहितीये? बिकॉज जेव्हा फायनल मेरिट लागतं किंवा जेव्हा तुम्हाला पोस्ट देण्याची वेळ येते तेव्हा मुख्य परीक्षेचे मार्क्स प्लस तुम्हाला मुलाखतीचे मार्क्स असतात. मुख्य परीक्षा मार्क्स प्लस मुलाखतीचे मार्क्स, हा टोटल मार्क्सचं तुमचं मेरिट लागतं आणि हे टोटल मार्क्स किती आहे? 2025 होतात मग, बरोबर? म्हणजे मेजॉरिटी तुम्हाला मार्क्स मिळवण्यासाठी जास्तीत जास्त स्कोप, जर तुम्हाला या टप्प्यामध्ये अडकायचं नसेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय आहे? तर तुम्हाला मुख्य परीक्षेचा चांगला अभ्यास करणं. का? कारण ते 1750 मार्क्सचं वेटेज आहे तिथे आणि तिथे जितके मॅक्सिमम मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न कराल तेवढंच तुम्ही इथून मागे जाण्याचा टप्पा कमी आहे, शक्यता कमी आहे. ठीक आहे, कारण बघा, जर आपण बघितलं पूर्ण स्ट्रक्चर तर हे असं आहे की काइंड ऑफ सापशिडी म्हणू शकतो आपण, बरोबर ना? कसं? तर बघा, जर तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात तर तुम्ही मुख्यला जाताय, मुख्य पास झालात तर तुम्ही मुलाखतीला जाताय आणि मुलाखत आणि मुख्य हे दोन्ही मिळून तुम्हाला मग काय होते? पोस्ट मिळते, राईट? फायनल रिझल्ट. पण जर समजा तुम्ही पूर्व पास झालात आणि मुख्य नाही पास झाला, म्हणजे कसं की मुलाखतीसाठी तुम्ही क्वालिफाय नाही होऊ शकलात, तर पुन्हा कसं आहे, नेक्स्ट इयर तुम्हाला पूर्व परीक्षा देणं आहे. बघा, जर तुम्ही पूर्व पास झाला, मुख्य पण पास झाला आणि तुम्ही मुलाखतीला गेला पण फायनल रिझल्ट मध्ये तुम्ही नाही, अशा फेज मध्ये तुम्हाला कुठे यायचं आहे? पुन्हा पूर्व परीक्षेकडे. मुद्दा लक्षात येतं? म्हणजे आपण कुठल्याही स्टेजमध्ये असेल तरी पुन्हा आपल्याला रिटर्न पोस्ट मिळेपर्यंत, म्हणजे ज्या वर्षी तुम्हाला पोस्ट मिळेल त्या वर्षी तुमचं हे सायकल बंद होईल. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि या चक्रव्यूहामध्ये अडकायचं नसेल तर खूप चांगल्या प्रकारे मेन्सची प्रिपरेशन करा, योग्य मार्गदर्शनाखाली प्रिपरेशन करा. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला कमी वेळामध्ये लवकर यश मिळवता येईल. ठीक आहे, आता बघा, आपण आज जी आपली सिरीज सुरू झालेली आहे इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्रामची, तर आज आपण पाहिलेलं आहे की एमपीएससीचा वर्णनात्मक पॅटर्न कसा आहे. उद्या तुमचं महत्वाचं सेशन असणार आहे लेखन कौशल्य. लेखन कौशल्यावर पंकज कांबळे सरांचं सेशन आहे. परवा तुमचं आहे 29 तारखेला इंद्रजित यादव सरांचं, म्हणजे बेसिकली या स्पर्धा परीक्षेची किंवा एमपीएससीची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये प्रिपरेशन करत असताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, बेसिकली काय करावं आणि काय करू नये यावर ते घेणार आहेत सेशन. ठीक आहे, 30 तारखेला तुमचं आहे स्वप्नील पुराणिक सरांचं मेंटॉर आणि मेंटॉरिंग. मेंटॉर आणि मेंटॉरिंग, कारण कसं आहे बघा, भले तो तुमचा भाऊ असेल, आई वडील असतील, तुमचे मित्र असतील, शिक्षक असतील, व्हॉट एव्हर, पण तुम्हाला मार्गदर्शक हा हवाच. ठीक आहे, कारण मार्गदर्शनाशिवाय किंवा आता यामध्ये कसं आहे की जोपर्यंत तुम्ही जे काही लिहिताय ते इव्हॅल्युएट करून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला तो कॉन्फिडन्सच क्रिएट होत नाही, तुम्हाला ऑलवेज सेल्फ डाऊट राहतो. त्यामुळे याची आवश्यकता का आहे मेंटॉर किंवा मेंटॉरिंगची, आणि याचे फायदे तोटे काय होतात, कशा प्रकारचं आहे आणि तुम्हाला यश मिळवण्यामध्ये त्यांचा रोल कसा आहे, याच्यावर तुमचं सेशन आहे स्वप्नील पुराणिक सरांचं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, 2025 साठी तयारी करत असाल तर 2025च्या दृष्टीने आजपासून आपण प्लॅनिंग कशा प्रकारे केलं पाहिजे, वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे या संदर्भात अमोल सरांचं सेशन आहे तुमचं 31 मेला 7 वाजता. अशा प्रकारे आपण एक सिरीज केलेली आहे. ही पूर्ण कुठलाही सेशन मिस करू नका. तुम्हाला या सगळ्या सेशन मधून बघा एक सिरीज आहे ही, आणि या सगळ्या सेशन मधून तुम्हाला मग रिमेनिंग काही डाऊट्स राहिले असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कम्युनिकेट करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता कुठलेही डाऊट्स राहिले तर तुमचे. ठीक आहे. आता ही जी बॅच सुरू झाली आपली आजपासून, या बॅच मध्ये जर बघितलं आपण तर आपण 20% डिस्काउंट पण टाकलेला आहे. ऍक्च्युली तो आजपर्यंतच आहे 27 तारखेपर्यंत. तर तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर लवकरात लवकर त्वरा करा, घाई करा. आपण 25 विद्यार्थी फक्त घेतो आणि ती बॅच फुल होत आलेली आहे. सो कोणाचं एनरोलमेंट राहिलं असेल तर तेही तुम्ही कंप्लीट करून घ्या. ठीक आहे, म्हणजे तुमची प्रोसेस पुढे स्टार्ट होईल. आता जनरली आपण काय करतो तर आपण हे जे सेशन्स चालू ठेवतो त्याच्या पॅरलली तुमचे स्वॉट अनालिसिस आणि तुमचे अदर टास्क, पर्सनॅलिटी असेसमेंट चालू असतात. ठीक आहे. ज्यांनी एनरोल केलेले आहे त्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की आपण या सेशन बरोबर पॅरलली टास्क कंप्लीट करून घेतो आणि मग मेन कोर्सला स्टार्ट करतो. ऍक्च्युअली विषयांचे तुमचे सेशन स्टार्ट होतात. तुमचं सगळं पर्सनॅलिटी असेसमेंट आणि टार्गेट गोल सेट झाल्यानंतर या पद्धतीने आपले पूर्ण बॅचेस चालू होतात मग पुढे. त्यामुळे कुणाचं काही राहिलं असेल एनरोलमेंट तर करून घ्या कंप्लीट. इवन आपलं हे द ऑफिसरचं ऍप आहे, या ऍपला डाउनलोड करून घ्या. तुम्हाला काही शंका वगैरे असतील किंवा तुम्हाला अजून काही गोष्टी बघायच्या असतील तर तिथे आपण काही फ्री कोर्सेस ठेवलेले आहेत, तर ते फ्री कोर्सेस बघून घ्या. म्हणजे तुम्हाला अजून काही गोष्टींची क्लॅरिटी येऊन जाईल. विशेष म्हणजे इथे बरंच मटेरियल तुम्हाला अवेलेबल आहे. करंट अफेअर्स आहे, स्टडी मटेरियल आहे, बरेच फ्री कोर्सेस आहेत. ठीक आहे. इवन सरांचं जे दररोज दुपारी 2 वाजताचं द हिंदू आणि लोकसत्ताचं अनालिसिस असतं त्याचेही इथे सेशन्स आपण टाकलेले असतात एकत्रितपणे, तर तुम्हाला तेही पाहता येतील. सो नक्की तुम्ही आपलं द ऑफिसरचं ऍप डाउनलोड करा. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.